तर विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या जयश्री पाटील आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयश्री पाटील यांनी त्यांच्या मिरज तालुक्यातल्या कळंबी इथल्या फार्म हाऊसवर कार्यकर्त्यांची गोपनीय बैठक घेतली आहे। पुढील आठवड्यामध्ये जयश्री पाटील याबाबत आपली भूमिका देखील स्पष्ट करणार आहेत। स्वप्नील पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, काय होईल? जयश्री पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार का? नक्कीच जर आपण पाहिलं तर जयश्री पाटील यापूर्वी काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्या मानल्या जात होत्या। त्यांच्याच नेतृत्वामध्ये महापालिकेच्या आणि नगरपालिकेच्या त्यावेळेच्या अनेक निवडणुका देखील लढल्या गेल्या होत्या, परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळालं होतं। गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जयश्री पाटलांना या विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट देतो असं काँग्रेसने शब्द दिला होता, परंतु तो दिला नव्हता। पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेसनं तिकीट दिलं होतं, त्यामुळे जयश्री पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढली होती। त्यामुळे काँग्रेसने त्यांचं 6 वर्षासाठी निलंबन केलं आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जयश्री पाटील यांनी कोणत्या पक्षात जावं यासाठी मिरज तालुक्यातील कळंबी या त्यांच्या फार्म हाऊस वरती गोपनीय बैठक घेतली। या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी त्यांना अनेक पक्षांचे सुझाव केलेला आहे, परंतु अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या सोबतच जावं असं देखील सांगितलं आहे। त्यामुळे जयश्री पाटील या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जात आहे। पुढील आठवड्यामध्ये ते आपली भूमिका देखील स्पष्ट करतील। परंतु असं असलं तरी विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवार यांनी जयश्री पाटील यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती, त्यामुळे आता जयश्री पाटील या अजित पवारांच्याच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशी दाट शक्यता देखील आता वर्तवली जाते। नक्कीच स्वप्नील, धन्यवाद या माहितीसाठी। आपण पाहू शकतो आता जयश्री पाटील पुढच्या आठवड्यात काय मोठा निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।